नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत तांदळाची खुसखुशीत अशी कुरडई। तर ही कुरडई चवीला खूप छान लागते, करायलाही अतिशय सोपी आहे। तर पाहू शकता किती सुंदर अशी फुललेली आहे आणि ही तोंडात टाकताच विरघळते। तर गव्हाच्या कुरडईसारखीच ही देखील सुंदर लागते। पाहू शकता, मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान अशी ही तुटली जात आहे, अजिबात कडक झालेली नाहीये। तर त्यासाठी इथे मी तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे, फॅन खाली वाळवलेला आहे आणि गिरणीतून बारीक दळून आणलेला आहे। आता ज्या भांड्याने आपला तांदळाचे पीठ भरलेलं आहे त्या भांड्याने आता अर्ध भांड आपलं तांदळाचे पीठ भरलेलं आहे। तर एक भांड आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ठीक आहे। तर एका पातेल्यात मी एक भांड पाणी गरम करायला ठेवते। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्याच्यानंतर उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं तेल घालायचं। आता इथे मी एक चमचाभर तेल घालते। तेल का घालायचं की तेल घातल्याने आपल्या पिठाला छान अशी चमक येते आणि खूप स्मूथ असा चिक छान शिजला जातो। आता झाकण ठेवूया आणि उकळी येऊ द्या। झाकण ठेवल्याने पटकन उकळी येते। पाहू शकता किती छान उकळी आलेली आहे। आणि आता आपण एका साइडने पीठ ओतायचं आणि एका साइडने लोटाळण्याने गोल गोल फिरवायचं, कारण गाठी झाल्या नाही पाहिजे। गाठी जर झाल्या तर कुरडई करताना ते मध्ये मध्ये येतील आणि आपली कुरडई तुटू शकते। तर अजिबात गाठ झाली नाही पाहिजे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, लोटाळण्याने एकसारखं फिरवायचं आहे। इथे थोडीशी मेहनत करावी लागणार आहे, चिक शिजेपर्यंत तुम्हाला हे मिक्स करायचं आहे। जर असंच ठेवलं तर पटकन गाठी होतील आणि कुरडई जेव्हा तुम्ही करताल तेव्हा ते खूप अडथळे येतील आणि कुरडई एकसारखी अशी पडणार नाही, मध्ये मध्ये तुटल आणि आपली कुरडई पूर्ण तुटून जाईल। त्यामुळे चिक व्यवस्थित शिजला पाहिजे आणि व्यवस्थित एकही गाठ झाली नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने चिक बघू शकता, असं तुम्हाला गोल गोल फिरवायचं आहे, घट्टसर छान शिजवायचं आहे। तांदळाला काय होतं, थोडंसं तांदूळ जुना नवीन याच्यावरती तांदळाचं प्रमाण ठरलेलं असतं। तांदूळ जर जुना असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं आणि जर नवीन असेल तर कमी लागतं। त्यामुळे तुमच्या कुठला तांदूळ तुम्ही वापरताय त्याच्यावरती हे अवलंबून आहे। ह्या मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही ज्याचा भात मोकळा होतो तो तांदूळ वापरू शकता। तर ठीक आहे, आता एक झाकण ठेवूया आणि मस्त छान दणदणीत वाफ काढून घेऊया। चिक कसं शिजलाय कसं कळायचं, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि लावायचा हाताला। जर चिक चिकटला तर चिक नाही झालेला आहे। तर छान झालेला आहे आता आपला चिक। तर हे मी या पात्रात भरते आणि माझ्याकडे छोटी बारीक ताटली आहे चिकाची कुरडई पाडायची। तर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता, म्हणजे जाडसर अशी कुरडई पडेल। तर ही बारीक असल्यामुळे ही बारीक छिद्राची माझ्याकडे ताटली आहे। तर ह्या पद्धतीने मी अशा कुरड्या करून घेते आहे। एक असं फिरवायचं, मध्ये तोडायची, साईडला तोडायची नाही, मध्ये तोडले की तळल्यावरती छान होते। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या कुरड्या करून घेते आणि छान पंख्याखाली आधी मी वाळवणार आहे आणि मग मस्त त्यांना परातीत भरून ऊन देणार आहे। पाहू शकता किती छान वाळलेली आहे आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते। हे पहा किती छान फुलत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। पाहू शकता किती सुंदर अशी छान फुलत आहे आणि खायलाही सुंदर लागते, तोंडात टाकताच विरघळते। अशा पद्धतीने या मी सगळ्या कुरड्या करून घेतलेल्या आहेत आणि पंख्याखालीच मी वाळवल्या आहे, फक्त एक ऊन दिलेलं आहे।